नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। चिंताजनक, लहान मुलांना उन्हाळी आजारांचा त्रास, ताप, खोकला व जुलाब, उलट्यांनी लहान मुले त्रस्त। वातावरणातील बदल, त्यात वाढत्या उष्णतेमुळे सध्या लहान मुलांना ताप, सर्दी, खोकला, घसादुखी, पोटदुखी, जुलाब, उलट्या यांसारख्या आजारांचा सामना करावा लागत आहे। उष्णतेबरोबरच बर्फ घातलेली पेये प्यायल्यामुळे आणि उघड्यावरचे पदार्थ खाल्ल्यामुळे या प्रकारच्या समस्या वाढल्याचे निरीक्षण बालरोग तज्ज्ञांनी नोंदवले आहे। बर्फ आणि अस्वच्छ पाण्यामुळे मुलांमध्ये आरोग्याच्या समस्या वाढू शकतात, त्यामुळे काळजी घेण्याचा सल्ला सध्या रुग्णालयातील डॉक्टरांकडून दिला जात आहे। उरण व पनवेल परिसरात मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरण आणि शहरीकरण वाढत आहे, त्यामुळे प्रदूषणात झपाट्याने वाढ होत असून वातावरणातील बदलांमुळे दिवसेंदिवस उष्णतेचे प्रमाण वाढले जात आहे। त्यामुळे श्वसन विकार, ॲलर्जी आणि तापाच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे। त्यात उघड्यावरचे पदार्थ, अस्वच्छता, अशुद्ध पाणी, बर्फाचे पदार्थ अशा एक ना इतर कारणामुळे सध्या लहान मुलांना ताप, सर्दी, खोकला, घसादुखी, पोटदुखी, जुलाब, उलट्या यांसारख्या आजारांचा सामना करावा लागत आहे। अशा आजाराने त्रस्त झाली लहान मुले सध्या उरण पनवेल तालुक्यात अनेक रुग्णालयात उपचारासाठी दाखल होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। त्यात उरण तालुक्यातील काही गावांमध्ये वाढत्या घाणीच्या साम्राज्यामुळे व वाढत्या डासांच्या प्रादुर्भावामुळे मलेरिया आणि डेंग्यूचे रुग्ण ही खाजगी रुग्णालयात उपचार करून घेत असल्याचे दिसून येत आहे। अस्वच्छतेमुळे मुले आजारी पडण्याचे प्रमाण अधिक असते, त्यामुळे मुलांना स्वच्छ हात धुणे आणि स्वच्छता पाळणे आवश्यक आहे। वातावरणातील बदलांमुळे लहान मुलांना सर्दी, ताप, खोकला आणि जुलाब या प्रकारचा त्रास होत असतो। सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने लहान मुलांना पुरेसे पाणी प्यायला द्यावे। उन्हाच्या वेळी बाहेर फिरू देऊ नये। बाहेर उष्ण वातावरण आणि घरात थंड पाणी किंवा पदार्थांचे सेवन केल्यानेही मुलांना त्रास होतो। बालरोगतज्ञ डॉक्टर महेश मोहिते, आवाज महामुंबईचा चॅनलसाठी अनंत नारंगीकर, उरण।